कारुणी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग प्रतिष्ठान नगरीचे महान संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा आपल्या जीवनामध्ये जी साधना केली, कोणत्या देवाची साधना केली आणि ते देवाचं स्वरूप काय आहे त्याचं यामध्ये वर्णन करतात. विठाला विठाला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा हा दिवस वर्षभरातील दिवसापैकी एक महत्त्वाचा दिवस. आपल्या जीवनामध्ये कित्येक जणांनी आजच्या दिवसामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक केलं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. त्याच्यामध्ये थोर संत होऊन गेले नाथ बाबा. त्यांनी आजच्या या जीवनामध्ये आजच्या या दिवशी भगवंताचे अवतार असणारे दत्तात्रय यांचा साक्षात्कार करून घेतला आणि आपलं जीवन सार्थक केलं. विठाला आज पूर्ण जगामध्ये दत्त जयंती साजरी केली जात आहे. भगवान दत्तात्रयांचा आज काय आहे? जयंती म्हटल्यानंतर काय? अवतार दिवस, अवतरण दिवस म्हणतो आपण, किंवा दुसऱ्या भाषेत आपण त्याला काय म्हणतो? काय म्हणतो? प्रकट दिवस. पण मला विचारायचं, जन्मदिवस म्हणू शकतो का? नाही. विठाला देव जे येत असतात ते जन्माने येत नसतात, ते अवताराने येत असतात. म्हणून दत्तात्रयांचा हा जन्मदिवस नाही तर प्रकट दिवस अथवा अवतार दिवस. विठाला आपल्या या गावामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे. आणि हा 1 दिवसाचा उत्सव किती सुंदर रीतीने तुम्ही करत आहात याचं तुम्हीच दृष्टीनं पाहिलेलं हे उदाहरण. आज या निमित्ताने दिवसभर चालू असलेला कार्यक्रम, मंदिराची सजावट, समोर मला गुरुचरित्र ग्रंथ दिसत आहे, एक पाळणा दिसत आहे आणि समोर एक मंदिर पण दिसत आहे. आणि त्यांनी ज्यांचं जे मंदिर आहे त्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम. पण ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांना विशेष धन्यवाद दिले पाहिजे. कारण काय? मंदिरातून तुम्हाला काही उत्पन्न मिळणार आहे का? एखादं हॉटेल बांधल्यानंतर किंवा एखादं घर बांधल्यानंतर त्याचं प्रयोजन असतं, पण मंदिरापासून आपल्याला काय प्रयोजन आहे का? पण आपल्या या गावचे लाडके सुपुत्र असणारे आसाराम सूर्यभान शिंदे पाटील यांनी खरंच आपल्या जीवनात आल्यानंतर एक परोपकाराचं काम आणि पुण्याचं काम केलं. आणि माझ्यातर्फे मी असं म्हणतो की अशा प्रकारची सेवा सगळ्यांना घडत नाही. सगळ्यांना घडते का? आणि कुणाला जर घडत असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान जगात कुणीच नाही. तुकोबाराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा. आणि अशा महापुरुषांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारची मोठी सेवा केली, त्याचा देवाला सुद्धा आनंद होतो. आणि जीवनात आल्यानंतर संत सेवा करणं देवाला सुद्धा आवडतं. म्हणून ज्यांनी देवाची सेवा केली ते देव त्या संतावर अनुग्रह करतात. म्हणून आपल्या गावामध्ये
पुढल्या जन्मामधून एक व्यक्ती सुटली, ती म्हणजे आपले आसाराम बाबा. विठाला विठ्ठल. मी असं गप्पा सांगत नाही, काही शास्त्राचा आधार घेऊन सांगतो. कारण त्यांच्या बुद्धीमध्ये अनेक जन्माचं पुण्य आहे, म्हणून ती भावना झाली मंदिर बांधण्याची. आणि दत्त भगवंताचं मंदिर बांधणं लोक पूजा करत नाहीत, मंदिर बांधणं तर लांब राहणं. आणि म्हणून दत्तांत्र्यांचा त्यांच्यावर कृपा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचं पुण्य त्यांना जाणार आहे. का जाणार पुण्य? आपण काय करतो? कीर्तनाला येतो, कीर्तन बी नीट ऐकत नाही. कीर्तनालयानंतर कीर्तन सुद्धा ऐकतो का नीट? महाराजानं फेटा कसा घातलाय त्याच्यावर लक्ष, कसा बांधलाय, त्याचे कपडे कसे आहेत, अर्ध चिंतन याच्यामध्ये असतं. परंतु महाराजांचा शब्द काय, कोणत्या विषयावर बोलतात, त्याच्यावर लक्ष कमी असतं. कारण आपल्या बुद्धीला एक सवय लागली मनोरंजन करायची किंवा मनोरंजनामध्ये राहायची. आणि म्हणून अशा प्रकारची सात्विक बुद्धी त्यांना उत्पन्न झाली. भगवंत त्यांच्यावर कृपा आशीर्वाद करोत आणि आपल्या सगळ्या गाववाल्यांचा त्यांना आशीर्वाद मिळणार, तुम्ही जरी नाही दिला तरी. कारण असे भाग्यवान पुरुष आहेत, त्यांनी हे मंदिर बांधलं आणि त्यांची सुंदर सेवा आहे. पहा किती सुंदर मंदिर बांधलंय. आपण घरामध्ये पण असं सेवा करत नाहीत. घर बांधलं तर फरशी नाही, फरशी आहे तर दरवाजा नाही. पण निष्काम भावनेमधून आज त्यांचा निष्काम कर्मयोग या ठिकाणी आपल्याला गीतेप्रमाणे सिद्ध झाला. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन कर्मफल हेतुर्भूर माते कर्म संगोस्त कर्मणी. भगवान गीतेमध्ये सांगतात कर्म करा, पण कर्माच्या फळाची इच्छा धरू नका. त्याप्रमाणे त्यांनी आपलं कर्म केलंय, कर्माच्या फळाची इच्छा केली नाही, म्हणून ते भाग्यवान आहेत. विठाला त्याचबरोबर नाथबाबांचं असं सुंदर मंदिर, कानिप नाथबाबांचं असं सुंदर मंदिर आपल्या परिसरामध्ये आहे. मी या ठिकाणी आल्यानंतर मला प्रश्न पडला की कुठलं मंदिर आहे तिथं. तर म्हणले तिथं खाल्ल्या परिसरामध्ये 20-25 मंदिर आहेत. मी घाबरूनच गेलो. आता कुठल्या मंदिराचं नाव लक्षात ठेवायचं, एखाद्या मंदिराचं नावच जर विसरलं तर काय करायचं. सगळ्यात मोठी अडचण कीर्तन करायला काय असते, बुद्धिभ्रंश किंवा बुद्धीमध्ये त्याच्या काही विक्षेपण. मग यानंतर आल्यानंतर मी सगळीच मंदिरं पाहिली, पण सगळ्यात जास्त पवित्रता जर आहे तर भगवान दत्तात्रेयच्या मंदिरामध्ये. विठाला आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने अन्नदान करण्याचं मोठं महत्भाग्य पुण्य आणि ह्या एक दिवसाचा कार्यक्रम ज्यांनी उभा केला असे आमच्या गावचे महात भाग्यवान. कारण असं पुण्य पुन्हा पुन्हा कुणाला मिळत नाही. आता आपल्या आयुष्यात मोजून वर्ष राहिलेले असतात, 20 वर्षे, 30 वर्षे, 40, 50. आणि 50 वर्षामध्ये आपण एखादी पंगत दिली, अन्नदान केलं, हे सगळ्याला घडत नाही. आपण देऊ देऊ म्हणता म्हणता जीवन संपत, ते काही घडत नाही. आमच्या या कार्यक्रमाचे आजच्या यजमान आमच्या गावचे सुपुत्र श्री परमेश्वर हरिभाऊ काळे पाटील बाबा समोर बसलेले आहेत. त्यांनी उदार अंतकरणामधून आपल्याला सगळ्यांना भगवंताचा प्रसाद दिलेला आहे आणि त्यांनाच सहकार्य आमच्या या मर्डगावचं भूषण आणि आमच्या परिवाराचं एक जिवलग असणारे आमचं ज्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं आमच्यावर आहे. 1-1.5 वर्षापासून आमचा त्यांचा संबंध आला. पण आमच्यावर इतकं प्रेम करणारे आमचे कोंडीराम सूर्यभान शिंदे पाटील, त्यांच्या मनामध्ये इच्छा होती म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. नाहीतर संन्यासाला कोण विचारतं माहिती आहे का? मंत्री, आमदार, खासदार आपल्या गावात भरपूर आले असते. त्याला म्हणतो ना आपण, पुण्य मिळवणं एवढं सोपं काम नाही या काळामध्ये. असं हे इतकं मोठं पुण्य आज या दोघांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांच्यापेक्षाही जास्त पुण्यवान तुम्ही. कारण तुम्ही ऐकलंय. काय केलंय तुम्ही? ऐकलंय. त्यांनी तर नुसतं केलंय, पण तुम्ही काय केलंय? आज भगवंताचं चरित्र तुम्ही ऐकणार आहे, एक कीर्तनाचं श्रवण तुम्ही केलंय, म्हणून सगळ्यात तुम्ही यांच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहात. वेडाला आणि तुम्ही आपल्या जीवनातला महत्वाचा असा वेळ काढून आज माझे 2 शब्द ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात. मी तुम्हाला एवढं काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तुम्हाला माझं काही समजणार नाही. मी काय बोलतो ते तुम्हाला काय होणार नाही, समजणार नाही. आणि माझा प्रयत्न राहील की तुम्हाला तुमच्या भाषेत किती सांगता येईल शास्त्राचं सार, अभंगाचं सार, आणि तेवढा मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी मला सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी आपल्या परिसरातील आमचे गायनाचार्य कीर्तनकार पण आहेत. आता
महाराज कीर्तन करतात असं मी एक दोन कीर्तन ऐकले महाराज कीर्तन करायला. आमचे हरिभक्त परायण महादेव महाराज काळे डोंगरगावकर, पहिल्या काळात असा नियम होता की शूद्र लोकांना कीर्तन ऐकण्याचा अधिकार नव्हता. आणि जर कुणी ऐकलं, समजा गपचिप कुणी ऐकलं अंधारात बसून आणि दिसला एखाद्याला, त्याला धरायचं आणि त्याच्या कानात काय वाटायचे, शिशे म्हणायचे किंवा गरम तेल टाकायचे, म्हणजे पुन्हा त्यांना ऐकू नये म्हणजे कायमस्वरूपी गेला. मग आपल्याला सगळ्या संतांनी किती मोठा अधिकार दिलाय. कुणी कुठल्याही जातीचा असो, कुणी कसाही असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, सगळ्यांना अधिकार आहे. सकळ अशी येते, सगळ्यांना शुद्ध होण्याचा अधिकार दिला. पण पहिल्या काळात हा अधिकार नव्हता. उत्तर उत्तर मुनीनाम प्रामाण्य न्याय न्यायाने, संतांनी आपल्यावर किती उपकार केलेत, त्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. असे अनंत उपकार आपल्याला संतांनी आपल्यावर केलेले आहेत. त्याचबरोबर आमचे ह्या गावचेच गायनाचार्य बाबादेव आहेत, त्यांचे आप्पा आहेत. त्याच्यानंतर आमचे महारुद्र महाराज आहेत, केशव महाराज, आता सगळीच मंडळी. आणि त्याच्यात आमचे विशेष टाळ ज्यांनी सगळ्यात जास्त वाजवायचा प्रयत्न कोण करतं तुम्ही पाहता, कोण करतं? तुम्ही काय पाहता, टाळ वाजवलेले पाहता की नाही? सगळ्यात जास्त टाळ कोण वाजवतं इथं ह्या लाईन मध्ये सगळ्यामध्ये? आमचे आसाराम दादा. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याला उत्साह लागतो कुठल्याही कार्यक्रमात. तुम्ही जर उत्साह शरीरात ठेवला तर परमार्थ होईल. काही माणसं आळशी करायचं म्हणून करायचं, काय होतं का? शेतामध्ये गेल्यानंतर कपडे काढून शेतामध्ये आपण शेती करतो का? कपडे नवे घालून कधी शेती केलेला पाहिला का माणूस? मग तो शेतकरीच नाही. तसं त्यांनी ठरवलंय, आपण उतरलो ते एकदा तर पूर्णच देहवान, देहीचं विदेही भगवत. असं याप्रमाणे आमचे विनेकरी दादा आहेत, त्याच्यासोबत आमचे ज्यांनी टोपी घातले, नाव मला सांगता येत नाही, पण ते आनंद घेतात उड्या मारून. काय आनंद घेतात, ईश्वर त्यांच्यावर पाहत असतील काय. आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या या मुली कीर्तनकार आहेत सगळ्या. पण माझ्या प्रेमास्तव आज तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे चेअरमन सतीश अण्णा दादा या ठिकाणी आहेत. आमचे बापू आहेत, जुने कीर्तन, हे आपण काय म्हणतो वारकरी. काकडा पाहिला मी यांच्या मुखातून ऐकला आपल्या गावामध्ये. असे आमचे सूर्यवंशी दादा, बापू. आणि आता सगळीच मंडळी आहे. सगळ्यांचं नाव घेतल्यानंतर आपला टाइम तर 10 वाजून गेलेत. तुम्हाला काय सांगणार, काय सांगायचं ते सगळं विषयांतर होऊन जाईल. आणि साऊंड सिस्टीम देणारे आमचे बाणेगावचे काय सोनू, सोनू नाव ठेवले, काहीतरी चांगलं नाव ठेवा. सोनू कुठं नाव असते का? काय साऊंड सिस्टीमचं नाव काय मित्र? बाणेश्वरी साऊंड सिस्टीम या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे आणि चांगली सेवा करतात. पहा, त्यांचा टेम्पो उभाच आहे. आणि सगळ्यात जास्त मी तुमच्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून माझ्या सेवेकडे सुरुवात करतो. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेला मी काय करतो, सुरुवात करतो. पण तत्पूर्वी मला एक सगळ्यांना असं म्हणायचं आहे, विचारायचं आहे की माझा जे आवाज कॅप्चर करत आहेत, जो धरून ठेवतात, त्याचं बी आम्ही नंदन केलं पाहिजे. तुम्ही सगळे विसरणार आहेत, पण माझा आवाज ज्यांनी धरून ठेवला ते कोण आहेत? कोण आहेत माझा आवाज धरून कोणी ठेवलाय? आता तुमचं लक्ष आहे का कार्यक्रमात? हे समोर बसलेले आमचे माऊली दादा, म्हणजे पहिल्यापासूनच. आणि हे महाराज आज कीर्तन केले असते, परंतु त्यांच्या मनात काय संसाराविषयी प्रेम झालं आणि त्यांच्यामुळं त्याने आज संसारावर प्रेम केलं, म्हणून त्यांना जे करायचे नाही तर आज आमच्या जागेवरती राहिले असते. म्हणून अशा प्रकारे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन, स्वागत करतो. या ठिकाणी आलेत. आणि अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांचा हा मी जयंतीसाठी जो अभंग घेतलेला आहे, तो अभंग एका सामान्य माणसाचा नाही, खूप मोठ्या व्यक्तीचा. ती किती मोठी व्यक्ती तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपुल्या हाती, रिगाला भक्ती पंथी जगात येतो. पुरुषार्थ मोक्ष ज्यांनी प्राप्त केलेला, असे आमचे प्रतिष्ठान नगरीचे संत एकनाथ महाराजांचा 4 चरणांचा जगाचा उद्धार करणारा हा अभंग आहे. वेडाला पहिल्या काळामध्ये 2 काशी होती. एक उत्तर काशी आणि दुसरी दक्षिण काशी. मग दक्षिण काशी आळंदी होती का पैठण होतं?
पैठण. म्हणून ज्ञानोबरायांना सुद्धा शुद्धीपत्र घेण्यासाठी कुठं जावं लागायचं? प्रतिष्ठान पैठणला. म्हणून एवढी मोठी नगरी असणारी आणि त्यामध्ये ऋग्वेद परंपरेमध्ये, ऋग्वेद ब्राह्मण परंपरेमध्ये एकनाथ महाराजांचा जन्म झाला होता. पण एकनाथ महाराजांचा अधिकार किती शब्दामध्ये सांगता येणार नाही, शब्द कमी पडतात. किती मोठा अधिकार होता, किती मोठी व्यक्ती होती. आणि म्हणून त्यांचा हा अभंग मी चिंतनासाठी. किती मोठे होते, किती होते तुम्ही सांगा, किती होते? ऐकले तुमच्या शब्दानं ऐक, तुम्ही माझ्या शब्दात. स्वतः भगवंतांनी 36 वर्ष त्यांच्या घरी काम कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निरा वंदिताचे पाये, निरा वंदिताचे पाये. आरती माझा स्वामी एकनाथा, आरती माझा स्वामी एकनाथा. अनन्य भक्ती भावे, वंदिताचे पाये, अनन्य भक्ती भावे, वंदिताचे पाये. वर्ष भगवंतांनी सेवा केली नाथ महाराजांच्या घरी. आपण रात्रंदिवस प्रयत्न करून आपल्या हृदयामध्ये देव येत नाही, आपल्याला देव भेटत नाही. आणि स्वतः देवाने त्यांच्या घरी 36 वर्ष सेवा केली. किती मोठी व्यक्ती होती, किती उंच अधिकार असावा. पहिले 12 वर्ष काय केलं देवाने येऊन? महाराज काय केलं माहिती का? काय केलं? तुमच्यासारखं गायनाचं काम केलं. वेढाला नागबाबांच्या कीर्तनामध्ये ध्रुवपद म्हणण्याचं काम कोण करत होते? स्वतः भगवंत करत होते. 12 वर्ष. पण कुणाच्या तरी लक्षात आलं स्वतः देव आहे, देव लगेच निघून गेले. पुन्हा दुसरे 12 वर्ष कुठल्या रूपानं आले? श्रीखंड्या. श्रीखंड्या काय नाव पाहिजे? चांगलं नाव बोलव. श्रीखंड्या नाव बोलण्याचं काय नाव असायला पाहिजे? श्रीखंड्या काही चांगलं वाटत नाही, पण आपण काय बोलतो काय खंडेराव तरी मना बरं होईल. श्रीखंड्या म्हणजे त्याला काही एवढं नाही. देव होता आणि त्याला काय म्हणायचं? श्रीखंड. किती वर्ष देवाच्या घरी पाणी, नाथ बाबांच्या घरी पाणी उरलं कावडीनं? 12 वर्ष. 12 वर्ष भगवंतांच्या घरी, भगवंतांनी नाथबाबांच्या घरी सेवा केली, पाणी भरण्याचं, नदी उडी. आणि राहिलेले 12 वर्ष श्रोता तुमच्यासारखं नाथबाबा ज्यावेळेस कथा सांगायचं ते ऐकण्याचं काम करत होते. म्हणजे देवाला सुद्धा ऐकणं चांगलं वाटतं, पण तुम्हाला ऐकणं नाही. तुम्हाला वाटतं माझ्यासारखं कीर्तन करावं काय की. वेढाला श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भगवंताची भक्ती, भगवंताची भक्ती काय आहे? भगवंताच्या चरित्राचं श्रवण करणं ही सुद्धा भक्ती. भगवंतानी स्वतः 12 वर्ष नाथबाबांच्या घरी ऐकली, कथा ऐकली, भागवत कथा ऐकली. आपल्याला कथा ऐकायच्या अगोदर वाटतंय की स्टेजवर जाऊन कधी भागवत कथा सांगावं. तर भागवत कथा सांगायचं झाल्यानंतर त्याच्या पुढे काय वाटतं माणसाला? हो, एक कथा नाही, वर्षभर कथा चालावा. बरं, वर्षभर कथा झाल्या नंतर काय? या देशातला नाही, आता इंग्लंड अमेरिकेमध्ये आपल्या कथा होय. म्हणजे माणसाची इच्छा वाढत जाते, वाढत जाते. परंतु ज्याची खरी भक्ती त्यांना ऐकल्यानं सुद्धा त्याला देव प्राप्त. ज्ञानोबराय म्हणतात, काय म्हणतात? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. विठाला विठा
कथा ऐकण्याची महिमा सांगायलो मी. ज्ञानोबराय म्हणतात माझ्या ज्ञानेश्वरीची कथा कुणी जर ऐकल तर मी प्रतिज्ञा करून सांगतो त्याला जगात सगळ्यात मोठं सुख प्राप्त होईल. पण त्यासाठी काय करावं लागेल? कान देऊन ऐकावं लागेल. एक मी नेहमी दृष्टांत सांगत असतो की एक व्यापारी होता आणि त्याने 2 मूर्त्या विकत घेतल्या. किती घेतल्या? 2. पण एका मूर्तीची किंमत 1,00,000 होती आणि एका मूर्तीची किंमत किती होती? 1,000. दोन्ही चांदीच्या मूर्ती. दोन्हीची किंमत पाहिली तर सारखीच पाहिजे, परंतु एका मूर्तीची किंमत 1,00,000 रुपये आणि एका मूर्तीची 1,000. मग परीक्षा घेतली की विचारलं ही 1,00,000ची आणि ही 1,000 ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही फरक सांगा आणि मूर्ती घेऊन जा फुकट. आता नुसती अशी मूर्ती समोर ठेवल्यानंतर एवढं सहज आहे का? सोपं आहे का? चला म्हणले मूर्ती फुकट सोन्याची चांदीची मिळाली, काय घेऊ आपण. आणि मूर्ती पाहिली नंतर दोन्ही मूर्त्या सारख्याच वाटायच्या, फरक काही दिसत नव्हता. दोन्ही मूर्त्या काय दिसत होत्या? सारख्याच, फरक काही दिसत नव्हता. पण दोन्हीमध्ये फरक होता. मग जो फरक जाणल त्याला ती मूर्ती फुकट होती. मग दोघांनी बसले, ते चिंतन केलं, 1 वर्षभर पाहिलं, त्या मूर्तीत काही फरकच दिसना. वजन सारखं, सगळं सारखं, काहीच नाही. पण एक दिवस अभ्यास करत करत त्याच्या लक्षात आलं. त्याने एक दोरी घेतली, एका मूर्तीच्या कानात घातली आणि ती कुठं निघली? इकडल्या साईडने. हा, दुसरी एक दोरी घेतली, या कानात घातली दुसऱ्या मूर्तीच्या, ती कुठं निघली? पोटाकडं. मग जी दोरी कानात घालून पोटाकडे गेली, ते म्हणला हिची 1,00,000 रुपये किंमत आहे आणि हिची 1,000. त्याप्रमाणे आपण सुद्धा आहेत. आमच्या तुमच्यापैकी ऐकणारे जे आहेत, जे कानानं ऐकून आपल्या मनामध्ये हृदयामध्ये साठवतो, तो माणूस 1,00,000 रुपयेवाला आहे. आणि जो ऐकून या कानानं सोडून देतो ते 1,000 रुपयेवाला आहे. वेडाला काय गोष्ट ही? ऐकण्याची गोष्ट आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणले तरी अवधान ऐकली दिली. ऐकून आपल्या हृदयामध्ये साठवायचंय आणि हृदयात साठवून आपल्याला देव प्राप्त करायचा. मी सांगत होतो की एकनाथ बाबांच्या घरी देवानी कथा ऐकल्या. किती वर्ष? 12 वर्ष. इतका मोठा नाथ बाबांचा अधिकार होता. आणि अशा नाथ बाबांचा हा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. विढाला नाथ बाबांचे गुरु कोण होते सांगता येईल का आपल्याला? नाथ बाबांचे गुरु कोण होते? जनार्दन स्वामी. आणि त्यांचे किती शिष्य होते? 3 होते. जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एक जनार्दन. वेढाला त्यापैकी एक नाथ महाराज होते आणि स्वामी जनार्दन महाराज होते हे दत्तात्रेयांचे, भगवान दत्तात्रेयांचे ते उपासक. कुणाचे होते? आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिला उपासक संत कुणी असतील तर स्वामी जनार्दन. आणि स्वामी जनार्दन महाराजांनी इतकं तप केलं. ते राहायला कुठं होते? देवगड. आता देवगिरी किल्ला म्हणतो आपण. काय म्हणतो? देवगिरी. देवगड किल्ल्यावर त्यांनी तप केलं आणि साक्षात भगवंत त्यांना दर्शन देण्यासाठी साक्षात. एवढा मोठा अधिकार आणि एवढा मोठा अधिकार असणारे संत एकनाथ महाराजांना प्राप्त झाले. कारण नाथ बाबा हे काय होते? भाग्यवान होते, पुण्यवान होते. कारण साधू संतांची भेट होणं एवढं सोपं काम नाही. त्यासाठी भगवंताची कृपा लागते. जगामध्ये सगळ्यात अवघड काम काय आहे? संत भेटणं अवघड. तुम्हाला जगात सगळ्या वस्तू मिळतात. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात शास्त्राने. शंकराचार्यजी महाराजांनी 3 गोष्टी जगामध्ये मिळण्यात सगळ्यात अवघड. ते म्हणजे पहिलं हे शरीर. शरीरामध्ये माणूसपणा, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय.
महापुरुषांचा आश्रय सगळे मिळेल आपल्याला, पण महापुरुषांची संगती आपल्याला मिळेल. त्यासाठी कुणाची कृपा लागते? भगवंताची कृपा लागते. बहुनाम जन्मनाम अंते. माऊली गीता पाठ केली का नाही तुम्ही? नुसत्या आळंदीला राहिले. विडाला बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. भगवान गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, खूप वर्षाचं पुण्य झाल्यानंतर, खूप वर्षाच्या अनेक जन्माच्या पुण्यानंतर आपल्याला संतांची भेट होत असते. आणि ते संत कसे असतात? वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. म्हणून अनेक जन्माच्या पुण्याईनंतर एकनाथ महाराजांना अशा महापुरुषांची भेट झाली. आणि अशा महापुरुषांच्या भेटीमुळे त्यांना काय प्राप्त झालं? ज्ञान प्राप्त झालं. काय प्राप्त झालं? ज्ञान. पहिलं जनार्दन स्वामीजींना दत्तात्रय महाराजचं दर्शन झालं. आणि दोघांचं दर्शन झाले असताना ह्यांच्या संगतीमध्ये, जनार्दन स्वामीजीच्या संगतीमध्ये नाथबाबा राहायचे. आणि ज्यावेळेस दत्तात्रय बाबांना महाराज दत्तात्रय भगवंताचं आणि जनार्दन स्वामीजींची भेट झाली, त्यावेळेस नाथबाबा साईडला बसलेले होते. आणि ज्यावेळेस दत्त भगवान ज्या ठिकाणी असतात त्यांच्यासोबत एक कामधेनू असते की नाही? पहा, मला इथून दिसते, तुम्ही पाहिले की नाही? कामधेनू असते. आणि त्या कामधेनूचं दूध काढून भगवंताने आणि जनार्दन स्वामींनी काला करून त्याचा प्रसाद दोघांनी खाल्ला. परंतु नाथबाबांच्या मनात होतं की मला एवढ्या महापुरुषांचा, देवांचा प्रसाद खायला कसा मिळेल. आणि त्यांनी त्यांच्या ते जे ताट राहिलेलं होतं त्या ताटाला धुवून काला करून प्रसाद म्हणून ग्रहण केला. आणि त्याच वेळेस दत्तात्रय भगवानी त्यांना प्रसाद दिला. सांगितलं की सगळ्यात मोठा भागवत धर्माचा प्रचार करणारा हा संत होईल. वेडाला आणि अशा मोठ्या गुरुच्या सानिध्यामध्ये मग त्यांनी त्या देवगडावर साधना सुरू केली. आणि साधना अशी सुरू केली त्यांना दिवस रात्र देवाशिवाय काही कळत नव्हतं. कारण त्यांना माहित होतं आपण जीवनात आल्यानंतर सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल, चांगलं जर करायचं असेल, तर आपला देव करून घेतला पाहिजे. आपला देव करून घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला या जगामध्ये तो एक देव करून घ्या. आपला तो
पहिल्यांदा मी यांना नमस्कार करतो, कारण एवढी समर्पक चाल आणि वातावरण तयार केलं, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. नुसतं उभं राहायचं टाळ घेऊन काय उपयोग आहे का? तसं वातावरण तयार करता आलं पाहिजे. सगळी देवी देवता झोपलेली जागी झाली. काय सुंदर आवाज आहे आणि समर्पक, त्याला तसं म्हणता आलं पाहिजे. कीर्तनकाराला तसं बोलता आलं पाहिजे तर कीर्तनकार आहे, तसं गायकाला तसं बोलता आलं पाहिजे, तो गायक आहे. आणि वाजवणाऱ्याला पण तसं वाजवता आलं पाहिजे. पण सगळ्यात जास्त प्राधान्य त्यांना होतं, कारण त्यांच्याकडे आलता हा विषय. फार छान आवाज, सुंदर चाल. एकनाथ बाबा म्हणतात की आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हायचं जर असेल तर गुरुजींनी मला एकच सांगितलंय की देव आपला करून घेतला पाहिजे. आणि म्हणून माझा देव कोण आहे? फक्त दत्त भगवान आहे. आणि म्हणून रात्रंदिवस तपश्चर्या सुरू केली नाथबाबांनी देवगडावर. रात्रंदिवस, दिवस कळाना रात्र कळाना, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस रात्रंदिवस रात्रंदिवस. लहान मुलगा जंगलामध्ये फिरायला आहे, त्याच्या मागं साप अजगर फिरते तरी भेट नाही. एक जंगल तोड्या लाकूड तोड्या होता. त्याने विचारलं, अरे बाबा तुम्ही इकडं काय करता? तुम्ही जंगलात काय करायला लागले? तुम्ही अनाथ आहेत का? तुमचे आई वडील कोण आहेत? त्यांचं नाव तरी मला सांगा. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. दत्त माझी माता, पक्वात भारी वाजतोय, त्याच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. आमच्या हातगावचे ओंकार महाराज झिंजान, मी त्यांचं मागं नाव काय घेतलं नाही माहिती आहे का? म्हणलं ज्याच्या वेळेस त्यावेळेस सांगितलंस थोडं बरं राहतंय, सारखं सारखं रिपीट करण्यापेक्षा. यांचा इतकं होतं, पण यांची किती शक्ती, किती ताकद, त्यांना घाम आलाय. तुम्हाला गार लागाले, त्यांना घाम आलाय. म्हणजे जीव तोडून पक्वात सुद्धा वाजवत. म्हणून आज सगळेच आपल्यावर कृपा करायला लागलेत. तर नाथबाबांच्या जीवनातला हा प्रसंग आहे की नाथबाबांच्या जीवनात खरीच आई वडील कुणी होते का त्यांचे? होय बाबा, बापू, नाथबाबांचे आई वडील कोण होते? टेलर नव्हते? भानुदास त्यांचे आजोबा होते, दादा परदादा. त्यांचे लहानपणीच आई वडील वारले होते. म्हणून त्यांनी कुठला रस्ता धरला होता? जंगलाचा. वेडाला वेढा. आणि म्हणून त्यांचं नाव काय
नाथबाबांना शिल्लक आता कोणी राहिलं नाही, मग त्यांचं नाव काय पडलं? आता ह्यांना आई वडील नाही, आता फक्त हे कोणाचा राहिला शिल्लक, एकटा राहिला, म्हणून त्यांना काय म्हणायला लागले? एका एक. काय म्हणायला लागले? मी खूप, मला हे एका जनार्दनी शब्द हुडकायला 4 वर्ष लागले बरं का माऊली. एका जनार्दनी कोण आहे नेमका? हे जनार्दनी म्हणतंय, नाथ महाराजांचा तर काही उल्लेखच नाही ह्याच्यामध्ये, आणि एका जनार्दनी म्हणते. आणि ते लक्षात येत नव्हतं नाथबाबांचं कसं काय, कुठं एका जनार्दनी आलं की नाथबाबांचं नाव आहे, ही भानगड काय? मग ज्यावेळेस मी चरित्र वाचलं, त्या चरित्रामध्ये हे ऐकलं होतं की लहानपणीच त्याच्या आई वडील वारल्यामुळे त्यांचे आजोबा जे होते ते त्यांना एका म्हणायचे. आता तू एकटाच राहिलास, तू एका, आणि म्हणून ते एका होते. आणि जनार्दनाचे शिष्य असल्यामुळे एका जनार्दनी विडाला नुसतं तप करून सुद्धा चालत नाही बरं का. नुसत्या गळ्यातल्या माळा काढून जपत बसल्याने काही चालत होत नाही, बरोबर आहे का? नुसतं भजन केल्यानं काही होत नाही, त्यासाठी करावा लागतो गुरु. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जैने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधारो विवेकावरी. म्हणजे जगनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला सद्गुरु करावाच लागतो, त्याच्याशिवाय त्याचा उद्धार होत नाही. असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? ज्ञानोबराय म्हणतात. कुठं म्हणतात? कुठं म्हणतात? जागेत का झोपलेत? कुठं म्हणतात? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो, गुरु कृपे आता उद्धरलो. ज्ञानोबराय म्हणतात, मी या जीवनामध्ये आल्यानंतर या संसार सागराच्या पलीकडे गेलो, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. कुठल्या जीवावर बोलतात हे? कारण त्यांना माहित होतं मी हृदयामध्ये माझ्या गुरुना प्राप्त केलेलं आहे, आणि गुरुमुळे मी या संसाराच्या पलीकडे गेलेलो आहे. कशाची गोष्ट होती? सद्गुरूंची. मग सद्गुरू आपल्याला जीवनात कितून पलीकड नेणार आहे? भवसागराच्या पलीकड नेणारा आपल्याला जीवनामध्ये कोण आहे? फक्त सद्गुरू. आणि नाथ बाबा देहीचं विदेही भोगुदशामध्ये जीवन जगत असताना त्यांना विचारलं की तुमचे गुरु कोण आहेत? तुम्हाला या संसारामधून तारणारा कोण आहे? तुमचा आधार काय आहे ते सांगा महाराज अभंगाच्या. नाथ बाबा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला मार्गदर्शन करणारा तो दत्तच आहे, भगवान आहे, तारणारे तेच आहेत. मला जो आधार जो आहे या जीवनामध्ये, देवाशिवाय माझा दुसरा कोणीही आधार नाही. विचारलं, सोयरे कोण आहेत तुमचे? सज्जन कोण आहे? तुमच्या मनामध्ये काय आहे? त्यांनी सगळं सांगितलं की माझं सगळं मनामध्ये सगळं काय आहे? फक्त काय आहे? दत्त आहे, भगवान दत्तात्रय माझ्या मनामध्ये, दुसरं काहीच नाही. म्हणून नाथ बाबा सांगतात, मला जीवनामध्ये मी माझ्या अंतःकरणामध्ये भगवान दत्तात्रयाला साठवल्यामुळं सुख प्राप्त झालं. आणि म्हणून तुम्ही न विचार करता, तुम्हीही कुठल्या प्रकारचा न विचार करता काय करा? भगवंताच्या न विचार करता कुठलाही विचार करू नका. तुमचा 20व्याचं स्थान जे आहे, माझं जे आहे तुमचं, म्हणून तुम्ही काय कराला? भगवान दत्तात्रयाला शरण जा. महाराज शेवटच्या चरणात सांगतो, नाथ बाबाने आपल्या अंतःकरणामध्ये ज्या दत्तात्रय भगवंताचं ध्यान केलं, जीवन सफल केलं. असे दत्तात्रय भगवान होते कोण? या पृथ्वीवरती आले कसे? आपल्यासारखं तर नाही ना, कुठून आलोत चाललोत गेलोत असतं. कुठलीही मोठी व्यक्ती येते प्रयोजन असल्याशिवाय येत नाही. प्रयोजन म्हणून उद्दिष्ट मंदोपी न प्रवर्तक. वेडा माणूस प्रयोजन असल्याशिवाय फिरत नाही,
आणि स्वतः भगवान अवतार धारण करतात, त्याचं काहीतरी प्रयोजन पाहिजे. आणि त्यांचं प्रयोजन काय होतं, पुन्हामुळे आले. हा एक महत्वाचा विषय. हे विषय घेऊन आपण कार्यक्रमाला पूर्ण विराम देऊ, भरपूर वेळ झालेला आहे. या जगामध्ये भगवंताने खूप अवतार धारण केले आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेयचा आजचा अवतार. हा अवतार का घ्यावा लागला माहिती आहे का? फक्त एका स्त्रीमुळे भगवंताला अवतार धारण करावा लागला आणि त्या स्त्रीचं नाव होतं अनुसया. त्या अनुसयाकडे ही पावर होती, ताकद होती, शक्ती होती. किती काय शक्ती होती हे जगाला कळालं नाही, त्यांनी लोकातल्या देवांना कळालं नाही की काय शक्ती हिच्याजवळ, किती जी म्हणीन ते साध्य होतं. सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफल आश्रय, ती जे बोलल ते सिद्ध होत. सगळे देव घाबरून गेले, पतिव्रता स्त्रिया घाबरून गेल्या. कोणती अशी स्त्री की जिच्या ताकदीमुळं ते म्हणलेली प्रत्येक गोष्ट सिद्ध होती. काय ताकद आहे तिच्याकडे? तर तिच्याकडे, त्या स्त्रीकडे एकच ताकद होती. जगामध्ये खूप स्त्रिया होऊन गेल्या, सावित्री, पार्वती, लक्ष्मी हिच्या पुढी होती. मदाला असे भरपूर होऊन गेल्या, पण यांच्या पुढी होती म्हणजे ती कोण? अनुसया. आपण काय म्हणतो, आणसी म्हणतो, काही काही नाव कसे बोलतात, पण किती मोठं नाव आहे अनअसूया. जिनं जीवनामध्ये कधी कुणाचं वाईट केलेलं नाही अशी स्त्री होती. पण तिच्यामध्ये एक गुणधर्म चांगला होता की तिने आपल्या पतीची सेवा अशी केली, अशी सेवा केली की तिच्यासारखं आजपर्यंत पती सेवेचं उदाहरण नाही. आणि म्हणून त्याला एक शब्द पडला, महापतिव्रता. पतिव्रता नाही, महापतिव्रता सती अनुसया. मग आता पतिव्रता म्हणल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे असं समजून आपण चलू. पतिव्रता स्त्रिया, पतिव्रता काही नुसतं म्हणल्यानंतर पुरुषांची किती सेवा करतात ह्याचं जर सांगायचं झालं तर कीर्तन करायला हा विषय संपणार नाही पूर्ण 2 घंटे. त्याला पतिव्रता शब्द, महापतिव्रता, पती प्रिय आचरण करणं त्याला म्हणायचं पती. त्या स्त्रीचं आचरण कसं असावं? पतिप्रिय. पण स्त्रिया कसं आचरण करतात? त्या पतीलाच काम सांगतात, तिची सेवा लांब राहील, त्याची सेवा लांब राहील. बैल सोड, पाणी दे, म्हणजे काम कुणाकून करून घ्यायची? हे नौकर झाला. आणि पुन्हा काय म्हणायचं, हरिपाठ चालू इकडं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाला एक पाणी घालून निघाले, म्हैशी सोडा, निघाले सोड. शेण उचललं नाही वाटतं, स्वतःला काय म्हणतो पतिव्रता. आता पतिप्रिय आचरण केलं, बिचारा तो दुःखी असेल का? दुःखीच राहणार ना. मग अशी जी स्त्री, तिच्या जीवनात कधी तिला सुख मिळेल का? कधी मिळेल का? ज्यांच्याकडे म्हैशी जनावर आहेत त्यांचा तर विषय सोडून द्या, पण एखादा जर पिदाडा असला मग काय खरं नाही त्याचं. आला का आज मिळाली नाही वाटतं कुठं, म्हणजे टोमणं द्या सुरू. आणि पुन्हा काय म्हणणार, माझ्यासारखी पतिव्रता. पतिव्रता कोण? पतीला देव म्हणून का. ज्यांना पती हा शब्द प्राप्त झालाय त्यांचं दैनता, दीनता बघून मला कधी कधी वाईट वाटतं. आम्ही कधी कुणाच्या घरी जातो ना, तर महिला मागल्या गल्लीतून फरार, मग चक्कर मारतो, मग स्वतःच पाणी घेऊन येणार, स्वतःच काय काय सुरू करणार, चहा घेऊन स्वतःच येणार. पत्नी निघून गेली पाठीमाग, आणि इकडं पाठीमाग काय म्हणणार सगळ्याच्या सभेत, माझ्यासारखी पतिव्रता. पतिव्रता कुणाला म्हणावं? आपल्या पतीला देव म्हणून कार्य करणं. आणि त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे अनुसया आणि अत्री महाराज. विडाला अत्री ऋषींची एवढी सेवा केली अनुसयाने की अनुसयाच्या मुखातून जो शब्द निघत होता तो सिद्ध होत होता. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय, तू का म्हणे पतिव्रता
आणि त्याची देवावरी सत्ता पुढे येईल की देवाला सुद्धा कमी केलं. इतकी पतिव्रतेची ताकद आहे. तुमच्यासाठी सांगायला तुम्ही हसू नका सगळे. हे पुन्हा पतिव्रता होण्याचा टाइम पुन्हा दुसऱ्या जन्माला गेल्यानंतर येणार नाही. तुमच्याकडे एक शक्ती. आता पतीला देव मानून जर कार्य केलं तर तुम्ही अनुसयासारखे महान होणार. अनुसयानं पतिव्रताच्या जोरावर दत्तात्रय भगवंताला पृथ्वीवर आणलं. वेढाला वेढाला आणि जगामध्ये पतिव्रता फक्त कोण होती त्यावेळेस? अनुसया. आणि बाकी स्त्रिया द्वेष करू लागल्या की अनुसया आमच्यापेक्षा मोठी असेल तर आम्ही काय? मग लक्ष्मी, सावित्री, पार्वती यांना दुःख होऊ लागलं. आणि म्हणून ह्यांच्या पतिदेवांना सांगितलं तुम्ही जाऊन तिची पतिव्रता जी आहे ते भंग करा. आणि हे तिन्ही देव एकत्र आले. आणि ते कोणत्या ठिकाणी एकत्र आले? तुम्ही तीर्थयात्रा करता की नाही? तीर्थयात्राला जाऊन आलेले असतात. 2 धाम करणारे किती माणसं आहे? 4 धाम 2 धाम. हातोरी करा बरं एकदा बघू दे. 2 धाम 4 धाम करणारे. धामाचा ह्यांना काय देणं घेणं जरा जाऊ दे. असं विढाला जगामध्ये माणसानं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. चांगल्या बरं का, वाईट नाही, चांगल्या. आणि त्याच्यामध्ये एक मी अवश्य मानतो तीर्थयात्रा केल्याच पाहिजे. कारण आपल्या इतिहासाचं, भूगोलाचं, आपल्या देशाचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून मी आज जो प्रसंग सांगणार आहे, ज्या ठिकाणी अनुसयाने अत्रि ऋषी राहत होते तो चित्रकूट पर्वत आहे. आणि त्याला आज अनुसया पर्वत म्हणतात. आणि तो कुठं पाहायला मिळेल तुम्हाला? गुप्त गोदावरी चित्रकूट म्हणून आहे. तुम्ही गेलेले असतील तर लक्षात असेल तर सांगायला, नाही तर सोडून द्या. आपण सोडूनच दिलेलं. कुणाच्या आल्या लक्षात तर सांगतो. त्या ठिकाणी ही झालेली घटना आहे. सगळे देव गेले आणि गेल्यानंतर सांगितलं अनुसया आम्हाला भिक्षा दे. अनुसया म्हटली मी भिक्षा देते पण तुम्ही स्नान करून या. आणि सगळे देव स्नान करून आले. परंतु म्हणले आता हिचं पतिव्रता संपवायचं आपल्याला. खाऊन जाऊन तर आपलं भागणार नाही. म्हणून तिने सांगितलं, देवाने सांगितलं आम्ही तुझ्या हातचं जेवतो, अन्न भक्षण करतो, पण तुला पूर्ण कपडे काढून विवस्त्र व्हावं लागेल त्यावेळेस आम्ही तुझ्या हात. आणि म्हणून ती पुन्हा काय झाली? आपल्या पतिदेवाकडे गेली, त्यांच्या पाया पडली आणि त्यांना स्मरण करून पुन्हा वापस आली. आणि पाया पडून वापस आल्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे तिच्या ताकदीनं काय झाले? लहान बालक झाले. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पतिव्रता आणि त्याची देवावरी सत्ता. वेडाला आणि म्हणून ही कशाची ताकद सांगितली तुम्हाला? पतिव्रतेची ताकद आहे. पतिव्रतेच्या ताकदी पुढे एवढे महान जगाला चालवणारे देव ते बालक झाले. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, पतिव्रता झालेलं चांगलं आहे की वाईट आहे? वेढाला आणि ते 3 बालक पाळण्यामध्ये टाकल्यानंतर सरस्वती, सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी आपल्या देवांना हुडकू लागली. आणि तो चित्रकूट पर्वत आहे, अनुसया पर्वत नाव आहे, त्या ठिकाणी लहान बालक पाळण्यामध्ये पाहत. आणि अनुसयानं सांगितलं तुम्ही जे तुमचा देव आहे ते उचलून घेऊन जा. लक्ष्मीने उचलला लहान बालक, तो निघला ब्रह्मा. कोण निघला? तो. मग त्यानंतर लक्षात आलं की अनुसया ही लहान नाही, आम्ही यांच्यापेक्षा किती खूप लहान आहेत. आणि ती अनुसयाला शरण गेली. आणि पुन्हा तिनं आपल्या पतिव्रतेच्या जोरावर त्या देवांना पुन्हा एकत्र काय केलं? पुन्हा देवरूपाला आणलं. आणि पुन्हा अनुसयाला त्यांनी आशीर्वाद दिला की तुझी इच्छा काय आहे? आणि तो आशीर्वाद असा होता की तिनं मागितलं की माझ्या जन्मात तुम्ही बालरूपाने आला होता, असंच तुम्ही माझ्या जन्मामध्ये, जीवनामध्ये येऊन मला असं प्रेम द्यावं. आणि म्हणून मग ते प्रेम देण्यासाठी हेमंत ऋतू, मार्गशीर्ष महिना आणि कोणता नक्षत्र होतं? रोहिणी नक्षत्र, पौर्णिमा तिथी आणि आजचा गुरुवार. वेढाला आणि असा भगवंतानी तिन्ही देव फक्त अनुसयाने एकत्र आणले, हे फक्त पतिव्रतेच्या जोरावर. आणि तिन्ही देवाचं दर्शन
दत्तात्रेयाच्या भगवंताच्या रूपानं आपल्याला करायला मिळतं. ही महत कृपा जर कुणाची असेल तर महापतिव्रता असणारी अनुसयाची, आणि त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही देवाचं दर्शन, सगळ्यात श्रेष्ठ दर्शन हे भगवंताचं आहे. विठाला म्हणून आजच्या या दिवशी भगवान दत्तात्रेय कुठल्या रूपानं आले? त्रिमूर्ती रूपानं, 3 गुण रूप. ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या रूपानं ते अवतरित झाले. आणि अवतरित झाल्यानंतर कोणत्या धर्मात गेले? ते कुठल्या आश्रमात गेले? कुठल्या आश्रमात गेले? मी आश्रम सांगतो, तुमच्या लक्षात येणार नाही. ब्रह्मचर्य, पुन्हा ग्रहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर कुठल्या आश्रमात गेले? देव आल्यानंतर कुठल्या आश्रमात गेले? संन्यासी आश्रमात. वेडाला म्हणून दत्तात्रय भगवान जे आहेत त्यांना म्हटलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत अवस्थेमध्ये येते वेळेस ते काय घेऊन आले? कामधेनूला घेऊन आले. 4 श्वान 4 वेदाच्या रूपाने घेऊन आले. हातामध्ये कमंडलू, त्रिशूळ आणि कामधेनू काय, अशा रूपाने या पृथ्वीवर विचरण करू लागले. आणि त्यांच्या चरित्राचं वर्णन फक्त एका ग्रंथात मिळतं. आणि त्या ग्रंथाचं नाव काय आहे? तुम्हाला काय माहित आहे का नाही? मला वाटतं तुम्ही काही ऐकता का नाही कुठं काही? गुरुचरित्रामध्ये. विठाला म्हणून भगवान दत्तात्रेयाचा अवताराचं पूर्ण कार्य जे वर्णन आहे ते आपल्याला गुरुचरित्रात मिळतं. आणि म्हणून ह्यांचं नाव काय पडलं? आत्री ऋषींचा जो मुलगा होता आत्रेय, आणि देवानी प्रसाद रूपाने दिल्यामुळं त्याला दत्तात्रेय नाव पडलं. असे भगवान दत्तात्रेयाचा आज हा जयंती उत्सव. आणि सगळ्यांचं महत्पुण्य आहे की आपण ही या ठिकाणी तो जयंती उत्सव साजरा करतो. आणि साजरा करत असताना भगवंताचं कुठल्या कुठल्या ठिकाणी निवासस्थान आहे? दत्तात्रेयाचं पहिलं निवासस्थान कुठं आहे? माहूरगड. दुसरं गिरनार पर्वत गुजरात. तिसरं वाराणसी. आणि चौथं अनुसया पर्वत चित्रकूट. 4 जागेवर महाराजांचा निवासस्थान आहे. आणि म्हणून त्यांच्याच परंपरेमध्ये पुढे गाणगापूर, औदुंबर, काय नरसोबाची वाडी हे पुढे आणखी 6 निर्माण झाले. म्हणून ह्यांचे सगळ्यात पहिले गुरु कोण निर्माण झाले? शिष्य कोण झाले? दत्तात्रेयांचे सगळ्यात पहिले शिष्य कोण झाले? श्रीपाद नावाचे. आणि म्हणून आपण काय म्हणतो? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण जप करतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. काय अर्थ याचा? फक्त जप करणं काम आहे आपलं, अर्थाचं काय देणं घेणं नाही. हात एक टाळी आणि तुम्ही म्हणा, आम्ही माग म्हणतो. तुम्ही बंद करा, आम्ही बंद करतो. तुम्ही इकडे चला, निघाले तिकडं. पण याचा अर्थ असा आहे, दिगंबर भगवंताचं नाव आहे. भगवान दत्तात्रेयाचं नाव दिगंबर आहे. त्यांचे पहिले शिष्य झाले श्रीपाद वल्लभ. म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याच्यानंतर त्यांचे शिष्य झाले गाणगापूरचे स्वामी समर्थ. आणि त्याच्या पुढे आणखीन झाले, आता जास्त लांब जायचं नाही आपल्याला, 2-3 मुख्य लक्षात ठेवा. ही परंपरा अशी. आणि ह्या परंपरेला आपण काय म्हणतो? कोणती परंपरा म्हणतो? दत्तात्रेयाची परंपरा आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे भूतबाधा ह्यांच्या काढण्याची परंपरा आहे, आहे की नाही? भूत लागलेली माणसं सगळे इकडेच जातात ह्यांच्याकडे. त्या गाणगापूरला कुठं कुठं मी ऐकतो म्हणे दत्तात्रेयाचे मंदिर आहे, तिथं भूत काढतात. असू द्या, की भगवान दत्तात्रेयांची परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये ही अशी पुढे चालूच राहिली. पण याच्यामध्ये एक आणखीन विशेष आहे की ही परंपरा संन्यासामध्ये सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणताल ही काय आपल्या गावातच आहे काय? प्रत्येक संन्यासाला एक देव वाटून घेतलेला आहे.
तर एक 10 आखाड्यापैकी एक जुना आखाडा नावाचा संन्यासी परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांची पूजा केली जाते. वेडाला वेडा विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आपल्याला भगवान दत्तात्रय लवकर प्रसन्न करणारी देवता आहे. महासती अनुसयामुळे तिच्या प्रसादामुळे आपल्याला त्यांचं दर्शन झालं आणि आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाचा जप करा, जीवन सार्थक बनवा. पण आपण जो भगवंताच्या नावाचा जप करण्याचं हे सगळं जे सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर फक्त आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ही पूजा करायला मिळते. आपल्याला श्री संत ज्ञानोबराय श्री संत तुकोबराय नसते ना तर आपण ह्या पूजा केल्या नसत्या. वात लावली असती, घंटी वाजवली असती, हातात घेऊन असं आरती केली असती आणि आपण घरी गेलो असतो. उत्तर भारतात काय असं नाही की एके हातात घंटी, ताट आरती करायची, मग जय जगदीश हरे म्हणायचं, करायचं, झालं निघाले. पण कीर्तन परंपरा असं त्याच्यामध्ये नाही. हे मोठं भाग्य कीर्तन परंपरेचं आपल्याला मिळालं ते म्हणजे श्री संत ज्ञानोबराय श्री संत तुकोबराय यांना चांगलं समजून घ्या. श्री संत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी समजण्यासाठी पहिलं तुम्हाला पारायण करावं लागतं. आता तुम्ही काही करू शकणार नाही पण तुम्ही तुमच्या मुलांना तरी सांगा, तेवढं तरी काम करा, करू तर नका, तेवढंच पुण्य वाढन. कमीत कमी एक ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या 4 ओव्या रोज उठून वाच. त्यामुळं काय होईल, त्याच्या मनावर आपल्या धर्माचे संस्कार लागतील. नाहीतर आपण कुठं आहेत त्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपण आधीच मेलेलो आहेत, मारायच्या आधीच मारून टाकलेले. एवढी वाईट परिस्थिती आपल्या धर्माची. म्हणून आपल्याला धर्म जगवायचा, धर्म रक्षिती रक्षित. म्हणून महाराजांनी सांगितलंय की धर्माचं जर रक्षण केलं तर आपण जगू शकतो. आणि म्हणून आपण प्रत्येकानं कमीत कमी तुमच्या मुलांना, नातूंना, पोते काय काय असतील, काय परंपरा आणखी चालू ठेवल्यात, आणि ज्यांना होत आहे त्यांनी कमीत कमी सकाळी ज्ञानेश्वरी वाचा ना, का मोबाईल बघायचा. म्हणून अशा संत श्री ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा जप केल्याशिवाय आपल्या कार्यक्रमाला पूर्णता नाही. श्री ज्ञानदेव तुकाराम